नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहे ग्रामसेवक भरती यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि हा विषय अगदी महत्त्वाचा आहे, तर याच्यावर अतिशय लक्ष द्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, या वनशेती पद्धतीत झाडे व पिके एकत्रित लावली जातात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी वन रोपण. प्रश्न क्रमांक 2, ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे कमीत कमी किती टक्के पाणी बचत होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 30%. प्रश्न क्रमांक 3, मातीची तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शवणाऱ्या परिणामास काय म्हणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सामू. प्रश्न क्रमांक 4, लोण्यातील तीनगंधाश रिकामी जागा टक्केपेक्षा कमी असता कामा नये. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 80%. प्रश्न क्रमांक 5, हरितगृहात पिके घेताना हरितगृहातील दमटपणा वाढल्यास कोणता परिणाम होतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रोग प्रसार. प्रश्न क्रमांक 5, परिस्थितिकीय मनोऱ्यामध्ये कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी घार. प्रश्न क्रमांक 7, सातारा जिल्ह्यातील तांदूळाच्या प्रजातीला जिओग्राफिक इंडिकेटर मिळाले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए घनसाळ. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता कीटक निरुपयोगी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी वाळवी. प्रश्न क्रमांक 9, जगातील एकूण साखर उत्पादनापैकी रिकामी जागा साखर शुगर बीटपासून बनते. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 20%. प्रश्न क्रमांक 10, ट्रिक्टम डिकोकम हे वनस्पतीशास्त्रीय नाव या पिकाचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी खपली गहू. प्रश्न क्रमांक 11, सोयाबीन पिकामध्ये पाणी देण्यासाठी संवेदनशील अवस्था कोणती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सुरुवातीची रोप, वाढीची, फुले येण्याची, शेंगा भरण्याची. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणती अन्न साखळी बरोबर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गवत, ससा, साप, गरुड. प्रश्न क्रमांक 13, कोणते मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकारक क्षमता वाढवते. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी स्फुरद. प्रश्न क्रमांक 14, जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए लिमोनाइट. प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते उदाहरण ग्रंथील मुळ्या या रूपांतरित अवयवाचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी डेलिया. प्रश्न क्रमांक 17, रिकामी जागा हा हरभऱ्याचा एक काबुली वाण आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भारती. प्रश्न क्रमांक 18, मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी अकाली वृद्धता. प्रश्न क्रमांक 19, आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांनी जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सरीसृप आणि पक्षी. प्रश्न क्रमांक 20, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बेनथम आणि हुकर. प्रश्न क्रमांक 21, संजीवक युक्त मलम तयार करण्यासाठी कोणते माध्यम वापरतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी लॅनोलिन. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रात पहिली भूविकास बँक रिकामी जागा येथे 1929 साली स्थापन झाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मुंबई. प्रश्न क्रमांक 23, मावा किंवा तुरतुडे किडी हे कोणत्या गटांमध्ये मोडतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी हेमिस्टेरा. प्रश्न क्रमांक 24, आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही. आता इथे नाही विचारला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी बसराई. प्रश्न क्रमांक 25, भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कापूस. प्रश्न क्रमांक 26, काळ्या मातीत पुढीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 27, नदीकाठच्या लागवडीसाठी खालीलपैकी काय सुयोग्य असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी खरबूज. प्रश्न क्रमांक 28, भात पिकात नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळाचे कुळ कोणते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी ॲनाबेना. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचा कायदा 1960 साली मंजूर झाला व रिकामी जागापासून अंमलात आला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 26 जानेवारी 1962. प्रश्न क्रमांक 30, कॉलीफ्लॉवरमधील बटनिंग या विकृतीचे कारण कोणते आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नायट्रोजनची कमतरता. प्रश्न क्रमांक 31, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी ठिबक. प्रश्न क्रमांक 32, भाज्याची डबाबंदी करताना वापरात येणाऱ्या डब्यांचा टीनपत्र्याला रोधक लेप केलेले डबे वापरतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गंधक. प्रश्न क्रमांक 33, 100 ग्रॅम खाण्यायोग्य चिकूच्या फळामध्ये IU इतके अ जीवनसत्व असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 410. प्रश्न क्रमांक 34, डॉक्टर मोरेल या शास्त्रज्ञाने फ्रान्स या देशात 1960 साली रिकामी जागा कोणत्या ऊती संवर्धनाचा सर्वप्रथम प्रयोग केला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑर्किड. प्रश्न क्रमांक 35, माधुरी ही रिकामी जागा मक्याची एक जात आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी मधुमका. प्रश्न क्रमांक 36, हायड्रोलिक प्रेस तेल घाण्यात इतक्या चकत्या एकमेकांवर ठेवून एक सळईत बसवल्या असतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 28. प्रश्न क्रमांक 37, कापसाच्या लांब तंतूला असेही म्हणतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रुई. प्रश्न क्रमांक 38, मुकुटमुळे येणे ही रिकामी जागा या पिकातील पाण्यासाठी संवेदनशील अवस्था आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गहू. प्रश्न क्रमांक 39, भारतात दर किती वर्षांनी कृषी गणना केली जाते. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा, चुकले तरी चालेल. प्रश्न क्रमांक 40, कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ कोठे अस्तित्वात आली. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी अकोला. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की शेअर करा.